नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता 12वीला आहात, त्यामुळे आपण सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. बरेच जण ह्या आविर्भावात राहतात की मला 10वीला 80, 90, 85, 70 जे काही टक्के मिळालं, नक्कीच त्या टक्क्यांनी तुम्हाला 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत नक्कीच तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज मिळाला. पण आयुष्याच्या वळणावर, आयुष्याच्या टार्गेटला तुम्हाला जर फेस करायचं असेल तर 12वीचे गुण अत्यंत महत्वाचे ठरतात. आणि म्हणून इथे तुमचा विचार बदलणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो काय माहितीये का, की आपण ना धड तरुणाईत ना धड बालपणा अशा टीन एज मध्ये आपण आहात. 14 ते 18 हे वय तुमचं टीन एज आहे, एका वेगळ्या वळणावरचं वय आहे. त्यामुळे आपण बऱ्याच अंशी संभ्रम अवस्थेत असतो. आणि मग त्यात काय की आपण ते सिरियसनेस जर राखले नाही तर आपल्याला यथोचित मार्ग मिळत नाही. मार्ग असतात पण ते शोधावे लागतात किंवा ते शोधून त्याच्यावर मार्गक्रमण करावं लागते. बरेच जण अशा अनुषंगाने येतात कॉलेजला ऍडमिशन घ्यायला. जसं जत्रेमध्ये 3 प्रकारचे माणसं असतात, अगदी अशाच 3 प्रकारच्या विद्यार्थी वर्ग कॉलेजमध्येही असतो. नाकारता येत नाही. काही अंशी माझं मत चुकीचं वाटेल, पण नाही, ही परिस्थिती आहे. हौशे, गौशे आणि नवशे. आता म्हणाल कसं काय? अगदी बरोबर आहे. ज्या मुलांना वाटते की मला आयुष्यात काहीतरी व्हायचं आहे, माझ्याला काहीतरी टार्गेट आहे, माझ्या आई वडिलांनी मला कशात एवढं काबाड कष्ट करून शिकवत आहे, मला काहीतरी मिळवायचं, मला काहीतरी व्हायचंय, हा टार्गेट घेऊन जो येतोय ना, जो एक स्वप्न घेऊन येतोय, एक टार्गेट समोर ठेवून येतोय, तो हौशी. नवशे. आता नवशे म्हणजे कसे काय की बाबा शेजारचा मुलगा इंजिनियर झालाय, मग तुला इंजिनियर व्हायचंय म्हणून तू सायन्सला जा. याचं लक्षण असते की नसते की याचा ओघ असतो का नसतो हा भाग वेगळा आहे. त्यांची मुलगी मेडिकलला गेले, तुलाही मेडिकलला जायला पाहिजे म्हणून आई बाप सांगतात. शेजारची जी चढाओढ असते, स्पर्धा, त्या स्पर्धेत तू बाबा त्या आमचा रेसचा घोडा म्हणून तू तिथे जा. ते नवशे. आणि गौशे, ज्यांना आई बाप काय करतात, किती खर्च करतात, आपल्यासाठी करतात, याचा काहीच पटेल नसते. ती की नाही, ती आमच्या कॉलेजला शाळेत होती ना, मला फार आवडायची, किंवा तो की नाही मला फार आवडायचा. आणि हे वयच नाही आपलं, कोण आवडायचं आणि कोण नाही आवडायचा. मग त्याच्या शोधात ह्याला आलेले ऍडमिशन ते गौशे. जे खऱ्या अर्थाने कॉलेजचं डिसिप्लिन, कॉलेजची शिस्त, कॉलेजचा अभ्यास, कॉलेजची स्टेटस हे धुळीस मिळवत असतात, जे स्वतःही बेशिस्त राहतात आणि वातावरण खराब करतात, ही मुलं म्हणजे हे गौशे. जे कधी लेक्चर करणार नाहीत, बंक करतात, मग कधी कॅन्टीन, कानाकोपऱ्यात फुकाटपणा करत फिरणार, चालू पिरियड मध्ये बाहेर फिरणार. आणि तुम्हाला कोण ओळखतो? तुम्ही ज्या कॉलेजला, ज्या संस्थेत शिकताय, तो अंगावर असलेला ड्रेस तुमची ओळख असते. तुम्हाला कोणी ओळखत नसते, त्या ड्रेसला तिथला परिसर ओळखत असतो की हा अमुक अमुक कॉलेजचा ड्रेस, हा तमुक तमुक कॉलेजचा ड्रेस, आणि ती तुमची ओळख असते. म्हणून अशा मुलांसाठी की आपण अभ्यासात लक्ष द्या. 12वीच्या गुणांवर तुमच्या बऱ्याच ठिकाणी जाणं डिपेंड आहे. ही तुमचा हा कसा आहे, रेल्वेचा जसं एखादा जंक्शन असतो ना, तसं 12वी तुमच्या आयुष्याचं जंक्शन आहे. कुठे जायचं, कसं जायचं, याचे गुण, इथे मिळणारे गुण तुम्हाला बऱ्याच अंशी निर्णायक ठरत असतात. पण आम्ही काय करतो, नाही ना, आम्ही एन्जॉय करायला लागलो असतो. सगळे तसे असतात बिलकुल नाही, बोटावर मोजण्यासारखे असे असतात. पण एक म्हण आहे ना की आंब्याच्या पाठीमध्ये एक आंबा सडला तर पाटी खराब व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे माझा जे सुज्ञ, जे टार्गेट ठेवून आलेले विद्यार्थी आहेत, त्यांना असेल का असे आंबे, अर्थात अशी मित्रमंडळी जर आपल्या सोबत असेल, बाजूला ठेवा. मित्र असावेत, दुमत नाही. टुकाड मित्र असेल, त्याला सुधारण्याचा टार्गेट आपल्याला असला पाहिजे, तर तुमची खरी दोस्ती. तो चालू पिरियड मध्ये बोलत असेल चला नाश्ता करायला, तर तिथं तुम्ही नकार देतात असाल तर तुम्ही उद्या त्याच्या मार्गावर चाला असं म्हणायचं मला. त्याचा विचार तुम्ही बदला, तुमचे विचार त्याच्या मागे लागून बदलू नका, तर दोस्ती चांगली आणि त्याला तुम्ही सुधारवलात असं मी म्हणेन. बरेच जण आल्यावर कसं करतात, कॉलेजमध्ये आपलं मस्त एन्जॉय करायचं आहे, त्या अनुषंगाने विचार करत असतात. आणि अशा मुलांसाठी एक कविता पाहिजे, लक्षात घ्या, वेळ वाया घालू नका. हे का सांगतोय, प्रथम नजरा नजर झाली, प्रथम नजरा नजर झाली, तिचे डोळे झुकले खाली. अहो, प्रथम नजरा नजर झाली, तिचे डोळे झुकले खाली, गालात पडली खळी, म्हटलं क्या रे क्या बाकी.
प्रथम नजरा नजर झाली, तिचे डोळे झुकले खाली, गालात पडली खळी, म्हटलात क्या रह गया बाकी. पण कल्पना नव्हती याची की अचानक ती तुम्हाला बांधायला येईल राखी. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपलं कॉलेजचा वेळ हा अभ्यासात द्या, नाहीतर मग पश्चाताप करायला पाहिजे. ते अशातनं पण वेळ नाही गेलं तर मग काय होते, आम्ही बरेच जण कसे तरी धक्का मारत 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 कुठेतरी पोचतो, कॉलेज लाईफ मध्ये येतो. आमचा विचार काही सुटत नाहीच, मनातली इच्छा असते ना, मनीषा. ही मनीषा खूप तशी नावाने चांगली आहे, पण ही मनीषा तशी कधी खूप वाईट राहते, कारण का व्यक्त होत नाही आणि ती तुम्हाला तिकडनं सोडत पण नाही. आणि ह्या द्विधा परिस्थितीत ज्या गोष्टी घडतात त्याला आपण मनीषा म्हणतो, मनातील इच्छा. म्हणतात ना, मनी नाही ध्यानी, मनी नाही ध्यानी अशी गोष्ट घडली, नैनांच्या साक्षीने मनीषे प्रेमात पडली. मनी नाही ध्यानी अशी गोष्ट घडली, नैनांच्या साक्षीने मनीषे प्रेमात पडली. मनी होती इच्छा, मनी होती इच्छा, त्यात मनीषा देत होती सदिच्छा, म्हणून हवी आहे फक्त आता मला मनीषा. ती पण निघाली बेवफा, ती पण निघाली बेवफा. पिक्चर बघायचा, पिक्चर बघायचा राहिला सनम बेवफा. त्यामुळे असल्या गोष्टींमध्ये वेळ घालू नका, आपलं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर ठेवा. त्यात पण नाही सुधारला, अजून पुढच्या परिस्थितीला जातो. कसं तरी 12वी पासून विचार गेला FY SY TY, पण त्यात मी सुटत नाही त्याच्याकडे. मी म्हणजे अर्थात केटी ही काय बाकी त्याचा पिच्छा सोडत नाही. आणि ह्या पिच्छातूनच बिचारा कुठून तरी हे करता 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 अचानक कळते, एक दिवस जी मला आवडायची ती येते, दिसते. आणि मग याचे हाल कसे होतात ते नीट लक्षात घ्या. याचं अजून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाहीये, त्या बिचारीचं लग्नही झालंय, याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाही. आणि मग काय म्हणते, पापण्यांची पिसं पिंचरून मी तिची वाट पाहत बसलो, त्याच त्या वळणावर नदीकाठच्या पारावर. अहो, पापण्यांची पिसं पिंचरून मी तिची वाट पाहत बसलो, त्याच त्या वळणावर नदीकाठच्या पारावर. दिवस गेले ते नव्हे का, दिवस गेले, गेले आठवडे, गेले महिने, सरले वर्ष, मी तिची वाट पाहत बसलो, त्याच त्या वळणावर नदीकाठच्या पारावर. आणि अचानक एक दिवस ती आली माझ्या बाजूला बसली. आणि अचानक एक दिवस ती आली माझ्या बाजूला बसली, मंगळसूत्राशी खेळत. हा खरच हो, अचानक एक दिवस ती आली माझ्या बाजूला बसली, मंगळसूत्राशी खेळत, आणि मला म्हणाली, का रे किरण, लग्न नाही केलंस अजून? हसू नका मित्रांनो, दुसऱ्याचं नाव घेऊन शिव्या खाण्यापेक्षा मी माझंच नाव घेते. माझ्या बाबतीत तसं काही घडलेलं नाही. हा ओके. माझ्या बाजूला बसली मंगळसूत्राशी खेळत आणि मला म्हणाली, का रे किरण, लग्न केलंच नाही अजून? मी म्हणालो, अगं वेडे, तू येशील म्हणून, तू येशील म्हणून. बाळांनो, मतीत अर्थ एवढाच घ्या, जेव्हा ती आली तेव्हा ती 2 मुलांची आई होती आणि मी बिन लग्नाचा, बिन नोकरीचा, कॉलेजच्या एटीकेटीच सोडत होतो. त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन ग्रॅज्युएशन पर्यंत क्लिअर कट राहू दे, का तिथनं तुम्हाला उद्योगधंद्याकडे जाता येते, नोकरीकडे जाता येते. त्यामुळे शैक्षणिक लाईफ मध्ये या असल्या गोष्टींचा विचार करू नका, नाहीतर मग या तिन्ही कवितांच्या माध्यमातून जे काही मतितार्थ निघतोय तो तसंच घडते. त्याचा मतितार्थ चांगला घ्या तर तुम्हाला एक चांगला काहीतरी साध्य घेता येईल. आणि म्हणून हे तुम्हाला उदाहरण सांगतोय का याच्यासाठी काय, तर तुमचा विचार बदलला पाहिजे. विचार बदलला सगळं काय बदलतंय. कुंभार चिलीम बनवत असतो. कुंभार तर तुम्हाला माहितच आहे, कुंभार मातीपासून चिलीम, हुक्का ज्याला म्हणतो आपण, ते हुक्का बनवत असतो. बनवता त्याची बायको आली म्हटली, हे काय करतोयस? तर चिलीम बनवतोय. हो, चिलीम बनवतोस, पण हे किती खपणार आहेत? त्यापेक्षा थोड्या दिवसात आता गरमी येईल, मडका बनव, जास्त पैसे मिळतील. त्याने क्षणभर विचार केला, अरे सल्ला तर योग्य आहे, विचार करायला काय हरकत नाहीये. हातात माती ती होक्याचा घडा बनवायला घेतलेलीच होती. क्षणभर थांबला, विचार बदलला, मातीचा आकार बदलायला सुरुवात केली. आकार बदलता बदलता मातीतनं आवाज आला, थांब, काय करतोस? तो कोण? मी माती बोलते. काय करतोस तू? तो तुम्ही आता मडकं बनवतोय.
का रे, तू तो हुक्का बनवायला लागेल? हो बोलतो, हुक्का बनवणार होतो, पण मी आता मडकं बनवलं आहे, मला 2 पैसे जास्त मिळतील. माझा विचार बदलला. क्षणभर शांत बसते आणि मग माती बोलते, अरे तू तर फक्त आकारच बदललास मातीचा. तुम्ही हुक्का सोडून मडका बनवायला फक्त मातीचा आकार बदललास. माझं जीवन बदललं, माझं जीवन बदललं. तर कसं काय, कैसे? मग तो कुंभार सांगतोय, कुंभार त्याला विचारतो, कैसे? ती माती सांगते, का चिलीम बनली असती तर त्यात आग भरली गेली असती. चिलीम बनली असती तर त्यात आग भरली गेली असती, स्वतःही जळली असती आणि इतरांनाही जळलं असतं. चिलीम बनली असती तर त्यात आग भरली गेली असती, स्वतःही जळलं असतं आणि दुसऱ्यालाही जळलं असतं. मडकं बनणार आहे, पाणी भरलं जाईल, स्वतःही शीतल राहील, दुसऱ्यालाही थंडाई देईल. तुमचा फक्त एक विचार बदलला, माझं आयुष्य बदललं. मला हेच सांगायचं बाळांनो, 12वीला तुम्ही आहात, तुमचा अभ्यासातला आजचा असेल हुल्लडबाज, तो विचार बदला, तुमचं आयुष्य बदलेल. कळते का काय? मी मुद्दामून तुमच्या वयात जाऊन तुमच्या संकल्पनेत तुम्हाला लेक्चर देतो. मला माहिती आहे तुम्हाला सरळ सोड तुम्हाला लेक्चर दिला ऐकणार नाही. एखादी कविता जिच्या थोडासा प्रेमाचा लवलेश आला ती तुमची आपलीशी वाटते आणि म्हणून त्या अनुषंगाने तुमच्याशी मी कम्युनिकेट होतोय. आपण एखादी गोष्ट एकदा ऐकली, तुम्हाला साधं लॉजिक आहे. तुम्ही पिक्चर बघताय, नक्कीच बघत असाल. जसं सैराट बघितला, 3 तासातनं बाहेर पडताना अख्खी स्टोरी गाण्यासहित पाठ. मग आपल्या कविता का नाही पाठ होत वर्गातल्या, हिंदी मराठी इंग्लिशच्या? का? आपण त्यांना धड्यासारखा वाचतो. कवितेला एक वेगळं रूप आहे, त्याला एक अलंकार आहे, चांगलं त्याला लावण्य आहे. त्या अनुषंगाने जर कवितेकडे बघितलं तर नक्कीच कविता आपल्याला तेवढी सुंदर दिसते, सुंदर मांडली जाऊ शकते, सुंदर अंगीकारली जाऊ शकते. आणि कविता तुम्ही जर अंगीकारली, एकात्मिक केली तर ती कधीच विसरता येत नाही. कवितेला चाल द्या, 4 शब्दांना चाल द्या, लक्षात जाते. म्हणजे आजही जरी आपण गुणगुणलं ला 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 ला, तर पुढची ओळ तुमच्या ओठावर तयार आहे. अलगूज वाजे मनात, आहे की नाही? हो ना? मला हेच म्हणायचं आहे का जर आपण एक ओळ कोणतरी पुढची बोलतोय तर त्याच्या मागची ओळ आपल्याला लगेच तयार असते का? तर ते लयबद्ध आहे. कविता लयबद्ध करा, कविता लयबद्ध करा. एकदा वाचा, ती परत कधीच तुम्हाला वाचायची गरज लागणार नाही, ती इथे राहील. हे 1150 ग्रॅम खूप डेंजर आहे. इथे एकदा ह्या मेमरी कार्डला तुम्ही सेट केलं, परत आठवायची गरज नाही. तुम्हाला एक क्ल्यू मिळाला, तुम्ही परत त्या फ्लो मध्ये काम करताय. पण त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, तुमचा विचार महत्वाचा आहे. मित्रांनो, आजची परिस्थिती आणि आमच्या काळातली परिस्थिती वेगळी आहे. आज तुम्हाला एखादा शिक्षक कोणी ओळखला, तुमच्याकडनं फार फास्ट रिप्लाय येते किंवा घरची प्रतिक्रिया, घरची रिॲक्शन वेगळी असते. आज तुम्हाला शिक्षक हात लावताना, ओरडताना विचार करतात. आमच्या पिरियडला गुरुजींनी मारल्यानंतर, सरांनी मारल्यानंतर, बाईंनी मारल्यानंतर आम्ही घरी सांगायचो नाही. कारण का घरी अजून बोनसमध्ये 4 फटके पडायचे. तो तेव्हाचा पालकांचा, शाळा आणि शिक्षकांच्या बद्दलचा असलेला विचार आणि आजचा बदललाय. माझी पालकांनाही विनंती असेल की आपण सगळ्यात वेळेस त्या निगेटिव्ह अप्रोचने बघू नका. एखादा शिक्षक ओरडतो, एखादा शिक्षक रागावतो. आता कॉलेजमध्ये माझ्यासारखा शिक्षक ऐकत नसेल, मुलं कॉलेज सोडून, पिरियड सोडून मोबाईलवर खेळत बसतात, पबजी सारख्या गेम. माझ्यासारखा शिक्षक ओरडतो, 15-20 मिनिटांनी मोबाईल जप्त करून ठेवतो, पुन्हा देतो. त्याच्या मागचं कारणच असते की तुम्ही आई वडील म्हणून त्यांना सुविधा म्हणून 20-25 हजार रुपये खर्च करून मोबाईल दिला असतो. मुलं त्याचा सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग जास्त करतात आणि शिक्षक म्हणून त्याला आळा घालणं माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. त्याला शिस्तबद्ध ठेवणं, शिस्तीत ठेवणं, शिस्त लावणं. हा खरोखर काही इमर्जन्सीला तुम्ही मोबाईल वापरलाही पाहिजे. त्यातनं चांगल्या गोष्टी, एज्युकेशनल चांगल्या गोष्टी आहेत ना. नाण्याच्या 2 बाजू आहेत. आम्ही चांगली घेण्यापेक्षा त्यातनं वाईट बघतोय. त्यामुळे माझी मुलांना विनंती असेल, मोबाईल आहे तो जिथे तुम्हाला गरजेचं आहे तिथेच वापरा. पण त्यात तुम्ही जर पबजी खेळत राहाल तर माझा पूर्णपणे सल्ला आहे तुम्हाला. एक गोष्ट सांगतो, खंत व्यक्त करतो की यंदाचा जो 10वी-12वीचा रिझल्ट कमी लागला, याला कारण अर्ध पबजी येते. मुलं अभ्यास सोडून अख्खा दिवस फक्त त्यात बसलेले असतात, एक वेगळ्या डिप्रेशनला जातात.
नो डाऊट सर्च करा कोणी याच्यावर. का थोरात सर काय म्हणतात, माझा दावा आहे ह्या पबजी सारख्या काही गेम आहे त्याच्यात मुलं गुंतल्यामुळे रिझल्टवर परिणाम झाले आणि खेळतात कोणतं हीच मुलं ह्याच एज मधली, वय वर्ष 10-12 ते 16-17-18. मग अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आम्ही काही गोष्टी करतो. त्यामुळे माझी विनंती असेल की आपण अशा चुकीच्या गोष्टींसाठी मुलांना ह्या सुविधा देऊ नका. आणि मुलांनाही विनंती असेल की आई वडील त्यांच्या काळात त्यांना नाही मिळाल्या म्हणून तुम्हाला देतात, तर त्याचा तुम्ही डिसएडव्हान्टेज घेऊ नका. एक उदाहरण देतो आणि इथं थांबतो. म्हणजे बरेच मुलं कसं असतात की माझ्या पुढचा मुलगा हुशार आहे, माझ्या मागचा मुलगा हुशार आहे, मग त्याचा पेपर बघून आपल्याला लिहिता येऊ शकतो. या आविर्भावात कधीच राहू नका. तुमची मेहनत तुम्हाला करायची आहे. दुसऱ्याच्या हिश्श्यावर आपला हात मारायला जाऊ नका. कदाचित तो कधीतरी चुकीचा असू शकतो आणि त्यात तुमचा बिनकामाचा बळी जाऊ शकतो, किंवा त्याच्यावर डिपेंड राहून तुम्ही स्वतःचा बळी देऊ नका. उदाहरण देतो. एक माणूस मासे मारायला गेलेला असतो. मासा मारतो. मासे मारल्यानंतर तो मासा घेऊन आता असं मस्त एन्जॉय स्वप्न रंगवलं असतं, घरी जाईन मस्त त्याची फ्राय करीन, भाजी करीन, खाईन. आणि त्यात एक बलदंड माणूस येतो. त्याला त्याच्या शरीराचा ताकदीचा रुबाब करून ताकद दाखवून तो मासा त्याने हिसकवून घेतो. तो म्हणतो, अरे हे माझा आहे, मला पाहिजे. तो घेतोय. तो जसाही तो मासा हातात घेतोय, तो मासा त्याच्या बोटाला चावतोय. बोटाला चावल्यानंतर तो मासा त्याच्या हातातनं पडतो. मासा निघून जातो पाण्यात. मग तो दवाखान्यात जातो, ड्रेसिंग करून घेतो. डॉक्टर म्हणतोय ड्रेसिंग केल्यावर 2 दिवसांनी या. 2 दिवसांनी जेव्हा तो जातो, बघतोय हाताची जखम सुकली पाहिजे होती, ती वाढलेली असते. डॉक्टर म्हणतो अंगठा कापावा लागेल, सेप्टिक झालाय. नाही कापलं तर पुढे हातात वाढेल, मग इकडनं कापावं लागेल. तो थोडासा संभ्रमात येतो, विचार करतो, अरे अंगठा कापलेला परवडेल, हात नाही, पंजा नाही. म्हणजे ओके, काढ दो डॉक्टर कापतायत, पुन्हा ड्रेसिंग करतायत. 3-4 दिवसांनी पुन्हा ड्रेसिंगला आहे. 3-4 दिवसांनी तो पुन्हा ड्रेसिंगला जातोय. बघतोय तर काय, ती जखम बरी होण्यापेक्षा ती पुन्हा सेप्टिक झालेली असते. आता डॉक्टर म्हणतोय पंजा कापायला लागेल. पंजा नाही कापला तो उद्या पुढे सेप्टिक होईल. हात इकडनं बाहूपासून कापायला लागेल, फोरामपासून कापायला लागेल. तो पुन्हा विचार करतो, क्या करे. ओके, डॉक्टर बोलतो कापून टाका. कापतोय. डॉक्टर त्याला पुन्हा पाठवतो. 2-3 दिवसांनी ड्रेसिंग लावायला सांगतो. पुन्हा तीच क्रिया. तो हात पुन्हा त्याचा इन्फेक्शन वाढलेला असते. तो हैराण होतो, डॉक्टर असं का होते. वो तो आज इधर से नहीं काटा तो यहां से काटना पड़ेगा कल. इन्फेक्शन फैलता जा रहा है. मग तो विचारतो, काय आयुष्यात चुकी केली तर आठव. काय चुकलंय. म्हणतो काय नाही, माझ्याकडनं काही चुकी झालेली नाही. म्हणजे काहीतरी तू चुकलायस, आठव काय चुकलायस तू. आणि मग तो डॉक्टरला सांगतोय, अरे डॉक्टर साहेब, काही दिवसापूर्वी एका माणसाने मच्छी मारलेली, तिच्यावर मी हात मारला आणि तो मासा मला चावला. तिथनं हे असं घडतंय. जा त्या माणसाला भेट, काय चुकी झाली त्याची क्षमा माग, जा. तो त्या माणसाकडे येतो आणि त्याला विचारतोय, अरे बाबा तू काय केलं रे, मला काय जादूटोणा केला हे कळत नाही. तो गरीब माणूस आहे, मी कशाला काय जादूटोणा करू. मग काय असं हे का घडतंय. बोलते मी काहीच नाही केलं, मी फक्त देवाला भगवंताला म्हटलं की भगवंता तो आला, त्याने त्याची ताकद दाखवून माझ्या हिश्श्याची वस्तू खेचून नेली. तू जर एवढा ताकदवार आहे ना, तर तू तुझी ताकद त्याला दाखव. मी एवढीच प्रार्थना केली. तुझं चांगलं हो की वाईट हो काहीच बोललो नाही. फक्त मी देवाला बोलू का त्यांनी त्याची ताकद दाखवून माझ्या हिश्श्याचा खेचून नेलाय, तू तुझी ताकद दाखव त्याला. आणि मग तो पश्चाताप करतो की बहुत बडी गलती मुझसे हुई. मला हेच म्हणायचं आहे का तो त्याचा अभ्यास करतोय. तुम्ही आयथं गोयथं मारायला जाऊ नका, तुमचं नुकसानच होणार आहे. त्यामुळे स्वतःचा अभ्यास स्वतः करा, स्वतःचा पेपर स्वतः लिहा. दुसऱ्याकडे वाखत बसत, वाकून बघत, मागून याच्यामध्ये आपला स्वतःचाही वेळ वाया घालवतो आणि समोरच्याचाही वेळ वाया घालवतो. दुसऱ्याच्या हिश्श्याचं मागायला जाऊ नका. आपल्या हिश्श्याची, आपल्या मेहनतीचं अभ्यास आपण करा. आपले पेपर आपण चांगले लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.